नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर उदय कुमार अशोक कोळी व्हाईट कोट मेंटॉर्सच्या आणखीन एक व्हिडिओमध्ये आपण सहर्ष स्वागत करत आहोत तुमचं। आजचा व्हिडिओ व्हाईट कोट मेंटॉर्सचा याच्यासाठी आहे की ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे यूजी BMS साठी BHMS साठी, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ हा आपण बनवत आहोत। या व्हिडिओमध्ये 5/7/2025 म्हणजे समथिंग शनिवारी KEA कर्नाटक प्राधिकरण जे आहे कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटी त्यांनी एक नोटिफिकेशन काढली आहे आणि या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना BMS MBBS BDS BHMS आणि युनानी या कोर्ससाठी ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही नोटिफिकेशन काढलेली आहे। त्या नोटिफिकेशनचा पहिला पार्ट त्यांनी असं म्हटलेलं आहे की यामध्ये 144 म्हणजे ज्यांनी नीट क्वालिफाय केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनाच यामध्ये फॉर्म फक्त भरता येईल, रजिस्ट्रेशन करता येईल। तर यामध्ये दुसरा पार्ट त्यांनी सांगितलेला आहे की जे विद्यार्थी ऑलरेडी UG CET 2025 कर्नाटक स्टेट गव्हर्नमेंटला रजिस्टर्ड केलेले आहेत, म्हणजे ऑब्वियसली ते कर्नाटक स्टेटचेच असणार आहेत, तर त्यांच्यासाठी परत नीट रजिस्टर करायची गरज नाही आहे। त्यांना फक्त आपला UG नीट रोल नंबर जो आहे म्हणजे नीटचा जो रोल नंबर आहे तो त्यामध्ये पोर्टलमध्ये टाकायचा आणि लॉग इन करायचा आहे, रजिस्टर परत करायची गरज नाही आहे। याच्यासाठी टायमिंग त्यांनी दिलेला आहे 5 तारखेपासून ते 8 तारीख सकाळी 11 वाजेपर्यंत। म्हणजे हा जो पार्ट आहे जो UG CET कर्नाटक स्टेटवाल्यांचा जो आहे तर त्यांच्यासाठी आहे की 5 तारीख ते 8 तारखेपर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांनी या पोर्टलला आपला नीट रोल नंबर टाकून रजिस्टर करायचा आहे, ज्यांच्यासाठी की ज्यांनी कर्नाटक CETचा फॉर्म भरलेला आहे। ओके, तर परत त्यांना रजिस्टर करायची गरज नाही आहे या पोर्टलमध्ये। दुसरा पार्ट आहे याच्यामध्ये ते म्हणतात की यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की काय काय करायचं आहे। यामध्ये UG नीट रोल नंबर जर टाकला तर तुम्हाला काय काय फॉर्म डाउनलोड करायचा आहे। फॉर्म डाउनलोड केल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 8 तारीख 7 तारीख 8 तारीख 9 तारीख आणि 10 तारीख यामध्ये सकाळी 9:30 ते 1 वाजेपर्यंत आणि दुपारी 2 ते समथिंग 2 वाजेच्या पुढं की यामध्ये कुठल्या मुलांना आपलं जे ओरिजिनल डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन आहे ते करायचं आहे। हे व्हेरिफिकेशन ऑफलाईन पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांचा रँक आहे UG ऑल इंडिया रँक 1 ते 2 लाखापर्यंत ज्यांचा रँक आहे त्यांनी सकाळी 9:30 ते 1 वाजेपर्यंत 8 तारखेला जायचं आहे। ज्यांचा रँक 2 लाख ते 4 लाख आहे त्यांनी 8 तारखेला दुपारी 2 वाजल्यानंतर जायचं आहे। ज्यांचा रँक 4 लाख ते 6 लाख आहे त्यांनी 9 तारखेला सकाळी 9:30 ते 1च्या दरम्यान प्रेझेंट राहायचं आहे। त्यानंतर ज्यांचा रँक 6 लाख ते 8 लाख आहे त्यांनी समथिंग दुपारी 2 वाजल्यानंतर तिथं प्रेझेंट राहायचं आहे कुठं सेंटरला। आणि 10 तारखेला ज्यांचा रँक 8 लाख ते 10 लाख आहे यांनी समथिंग 9:30 ते 1 वाजेपर्यंत त्या सेंटरला हजर राहायचं आहे। त्यानंतर ज्यांचा रँक 10 लाख ते लास्ट रँकपर्यंत आहे त्यांनी समथिंग दुपारी 2 नंतर सेंटरला हजर राहायचं आहे। तर त्यांचं सेंटर KEचं सेंटर जे आहे ते मल्लेश्वरम बेंगलोरमध्ये आहे। यामध्ये तिथं तुम्हाला हजर राहायचं आहे। यामध्ये तुम्हाला जर तुम्ही रजिस्टर्ड केला असाल तर रजिस्ट्रेशन जर तुमचं UG CET 2025ला कर्नाटकमध्ये तुम्ही रजिस्टर केला असाल त्यावेळेचे तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि 2 कॉपी झेरॉक्सच्या या तुम्ही घेऊन त्या ठिकाणी प्रेझेंट राहायचं आहे। हे कुणासाठी आहे की ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे पण ज्यांनी नीट UGमध्ये रजिस्टर्ड केलेलं आहे UG CET 2025ला ज्यांनी रजिस्टर्ड केलेलं आहे यांच्यासाठी हे नोटिफिकेशन आहे। आणि त्यांच्यामध्ये 9 तारीख 10 तारीख आणि 11 तारीख यामध्ये कुठल्या रँकपासून कुठं कोणी प्रेझेंट राहायचं आहे हे तुम्हाला यामध्ये दिसून येईल मित्रांनो। पण ज्यांनी समजा UG CETला रजिस्टर्ड केलेलं नाही आहे, रजिस्ट्रेशन UG CET 2025ला त्यांनी केलेलं नाही आहे पण ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांच्यासाठी न्यू ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे कॅन्डिडेट हू
हॅव नॉट रजिस्टर फॉर UG CET 2025. ज्या कॅन्डिडेटनी UG CET 2025ला कर्नाटकच्या KEA प्राधिकरण म्हणजे कर्नाटक एक्झामिनेशन ऑथॉरिटीमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्यांना पुन्हा एकदा न्यू ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला परमिशन मिळणार आहे. ही परमिशन 7 तारीख म्हणजे आज 1 वाजल्यापासून ते समथिंग 10 तारीख सकाळी 11 वाजल्यापर्यंत ही प्रोसिजर चालू राहणार आहे. या प्रोसिजरमध्ये आज 1 वाजल्यापासून ते 10 तारीख सकाळी 11 वाजेपर्यंत तुम्हाला यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनमध्ये ज्यांनी UG CET 2025च्या कर्नाटकच्या रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्यांच्यासाठी परत नवीन रजिस्ट्रेशन ओपन झालेलं आहे आणि ते रजिस्ट्रेशन त्यांनी आज 7 तारीख 1 वाजल्यापासून ते समथिंग 10 तारीख 11 वाजेपर्यंत यांनी यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. यामध्ये प्रोसिजर आहे की हे नवीन रजिस्ट्रेशन आहे आणि ज्यांनी आता नवीन रजिस्ट्रेशन केलं आहे हू हॅज टू अपीअर फॉर व्हेरिफिकेशन अँड सच द अदर इन्फॉर्मेशन विल बी पब्लिश्ड शॉर्टली. यामध्ये ते काय म्हणतात, ज्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि यानं व्हेरिफिकेशनमध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी ज्या नोटिफिकेशन आहेत त्या लवकरच ते यामध्ये जाहीर करतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन यामध्ये मिळतील. तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये त्या नोटिफिकेशनची एक कॉपी येत राहील मित्रांनो, लक्षात ठेवा. नोटिफिकेशनची एक कॉपी येत राहील. तिथं पॉज करा, त्याला झूम करायचा प्रयत्न करा किंवा बघा की त्यामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं आहे. ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांच्यासाठी आज तारीख 7 आहे. 7/7/2025 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून ते 10 तारीख सकाळी 11 वाजेपर्यंत नवीन रजिस्ट्रेशन ओपन आहे. हे रजिस्ट्रेशन आहे ते MBBS, BDS, आयुष कोर्सेस कुठले आहेत, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी यांच्यासाठी हे रजिस्ट्रेशन नवीन ओपन राहणार आहेत. कधी 10 तारीख सकाळी 11 वाजल्यापर्यंत. यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा नवीन रजिस्ट्रेशन करू शकता आणि यामध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटी थ्रू ॲडमिशन तुम्ही कर्नाटकमध्ये घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला फक्त जर तुम्ही महाराष्ट्राचे विद्यार्थी असाल किंवा कर्नाटक स्टेट सोडून दुसरे कुठल्याही तुम्ही स्टेटमध्ये शिकत असाल तर तुम्हाला फक्त इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा NRI कोट्यामधनंच ॲडमिशन यामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे. बाकी गव्हर्नमेंट कोटा जो कर्नाटक गव्हर्नमेंटचा आहे यामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार नाही आहे. तुम्हाला NRI कोट्यामधनं किंवा इन्स्टिट्यूशनल कोट्यामधनंच ॲडमिशन यामध्ये घ्यावं लागेल. हे लक्षात घ्या मित्रांनो. ओके, आजचा व्हिडिओ हा फक्त कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटीचा 5/7/2025ला जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्या संदर्भात आम्ही हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहोत. मी आहे डॉक्टर उदयकुमार अशोक कोळी. व्हाईट कोट मेंटॉर्सच्या या व्हिडिओ चॅनलसाठी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. धन्यवाद.